नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर नवीन जाहिरात आलेली आहे बघा मित्रांनो, आणि फक्त 10वीच्या बेसवर विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. तर ही जाहिरात काय आहे तर बघा मित्रांनो, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क एकदम सरळ सेवा भरती आहे मित्रांनो. एकच परीक्षा व सिलेक्शन व 10वीच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरू शकता. बेसिक पेमेंट पण बघा मित्रांनो, बेसिक पेमेंट बघा तसा 21,700 ते 69,100 बेसिक पेमेंट दिलं आहे बघा मित्रांनो. तर ही पूर्ण जाहिरात काय या PDF मध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर 18 जागा बघा मित्रांनो SSCच्या 10वीच्या बेसवर बघत असाल तुम्ही. त्यानंतर बघा मित्रांनो 12वीच्या बेसवर 5 जागा आहेत. तुम्ही फक्त 12वीमध्ये पास असले पाहिजे. विज्ञान शाखेमध्ये वरिष्ठ लिपिक भांडार गट क पद आहे बघा मित्रांनो. त्यानंतर फक्त 12वीच्या मधले 30 पदे बघा मित्रांनो. 12वीमध्ये तुम्ही विज्ञान शाखेत फॉर्म भरलेला असेल आणि तुम्ही परीक्षा दिली असेल, 12वी पास असेल तुम्ही विज्ञान शाखेमध्ये, तर ते पण या विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क या पदाकरता 30 जागा आहेत बघा मित्रांनो. तर पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे ही जाहिरात आलेली आहे. सरळ सेवा भरती आहे बघा मित्रांनो. वैज्ञानिक सहाय्यक गट क ची पदे आहेत बघा मित्रांनो, 54 पदे आहेत. त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण गट क ची पदे आहेत, 15 पदे आहेत. बेसिक पेमेंट पण तुम्ही बघू शकता. नंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क 2 पदे, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क 30 पदे, फक्त 12वीच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर वरिष्ठ लिपिक भांडार गट क 5 पदे, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क 18 पदे, व्यवस्थापक उपगृह गट क 1 पद, असे बघा मित्रांनो खूप चांगले पदे आहेत. व 10वीच्या बेसवर तुम्ही या पदाकरता फॉर्म भरू शकता. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क ऑनलाईन फॉर्म भरायचे बघा मित्रांनो. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, वैज्ञानिक सहाय्यक गट क या पदाकरता बघा मित्रांनो, विज्ञान शाखेतील तुम्ही पास असले पाहिजे. BSc झाले असेल तुमचे रसायनशास्त्रामध्ये तरी तुम्ही या पदाकरता फॉर्म भरू शकता. किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील तुमच्याकडे डिग्री असेल तरी पण विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. 54 पदे दिले बघा मित्रांनो. सामाजिक आरक्षणाचा तक्ता ते त्यांनी दिलेला आहे, त्यावर तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. नंतर बघा मित्रांनो, वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण 15 पदे बघा मित्रांनो. विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञान या पदात तुम्ही जर डिग्री पास असेल तर तुम्ही या पदाकरता फॉर्म भरू शकता. तसेच जर तुमची इंजिनिअरिंग झाली असेल संगणकशास्त्र म्हणजे कम्प्युटरमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा IT मध्ये, तुम्ही पण या पदाकरता फॉर्म भरू शकता. तुमचे BSc झाले असेल भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये, ते पण विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. किंवा तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉमध्ये, तर ते पण विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. कोणत्याच अनुभवाची आवश्यकता नाही आहे बघा मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क पदे आहे. मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. नेक्स्ट बघा मित्रांनो, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क दिला आहे, 30 पदे आहेत. 30 पदे दिल्या बघा मित्रांनो. 12वीच्या बेसवर तुम्ही या पदाकरता फॉर्म भरू शकता. 12वीमध्ये तुमचे सायन्स असले पाहिजे ते विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. नेक्स्ट बघा मित्रांनो, वरिष्ठ लिपिक भांडार गट क चे पद बघा मित्रांनो. विज्ञान शाखेत तुम्ही 12वी पास असेल तर ते विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. नेक्स्ट बघा, फक्त 10वी पास असलेले विद्यार्थी, विज्ञान विषय असतो बघा मित्रांनो 10वीमध्ये, तर 10वी पास असलेले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. 18 पदे आहेत बघा मित्रांनो. बेसिक पेमेंट पण खूप चांगले दिले आहे बघा मित्रांनो. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क चे पदे आहे. फक्त 10वीच्या बेसवर तुम्ही या पदाकरता फॉर्म भरू शकता. सामाजिक आरक्षण तर त्यांनी पण डिटेल यामध्ये दिलेलं आहे. या PDFची लिंक तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यावर जाऊन क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन या PDF डाउनलोड करू शकता. नंतर बघा मित्रांनो, व्यवस्थापक उपगृह गट क चे पदे आहे. तुमच्याकडे 10वी पास असेल आणि 3 वर्षाचा अनुभव असेल कॅटरिंगमध्ये, ते पण विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकता. किंवा जर विद्यार्थ्याकडे कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेतून डिप्लोमा केलेला असेल तर त्या विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. आणि जर तसं असेल तर तुम्हाला अनुभवाची अटही शिथिल करता येणार आहे. तर अशी डिटेल आहे बघा मित्रांनो. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं बघा मित्रांनो. तर एज लिमिट बघूया. 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत मिनिमम 18 वय कंप्लीट असले पाहिजे विद्यार्थ्याचे. आणि मॅक्झिमम बघा मित्रांनो, अमागास विद्यार्थ्यांचे 38, मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांचे 43, प्रवीणप्राप्त खेळाडू 43, माजी सैनिक, अमागास ते बघू शकता.
नंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त तसेच पदवीधर अंशकालीन हे विद्यार्थी 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. सिलेक्शन प्रोसिजर कसे राहणार बघा मित्रांनो, एकच परीक्षा घेतली जाणार आहे तुमची. एकाच परीक्षा बेसवर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन घेतले जाणार आहे. प्रत्येक पदाकरता बघा मित्रांनो स्पेशल पेपर घेतला जाणार आहे. एकूण प्रत्येक पेपरमध्ये 100 क्वेश्चन राहणार आहे. 200 गुणांकरता कोणतीच प्रकारची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार नाही आहे. एक पेपर आणि डायरेक्ट सिलेक्शन. नंतर बघा मित्रांनो त्यांनी परीक्षेचा अभ्यासक्रम व डिटेल त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला पेपरमध्ये राहणार आहे बघा मित्रांनो मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी या परीक्षेचे विषय तुम्हाला राहणार आहे. तसेच वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक संगणक गुणे यांचे जे आहे तुमचा जो पेपर जे आहे त्या रिलेटेड स्पेशल अभ्यासक्रमचे क्वेश्चन पण यामध्ये राहणार आहे. प्रत्येक पदाचा स्पेशल सिलेबस त्यांनी यामध्ये दिला बघा मित्रांनो. वैज्ञानिक सहाय्यक गट क चा दिला आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र त्यातील 40 क्वेश्चन 80 मार्काकरता. नंतर वैज्ञानिक सहाय्यकचा त्यांनी स्पेशल दिला आहे पेपरचा सिलेबस. वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्राचा पण त्यांनी दिलेला आहे. वरिष्ठ सहाय्यक गट क, वरिष्ठ लिपिक भांडार पाल याचा पण त्यांनी स्पेशल डिटेल सिलेबस त्यांनी दिलेला आहे. तर या PDF ची लिंक तुम्ही PDF डाउनलोड करून पूर्ण PDF चेक करून सिलेबस तुम्ही बघू शकता. त्यामध्ये पण त्यांनी प्रमाणपत्र कोणतं डॉक्युमेंट कोणते लागणार आहे याची पण त्यांनी लिस्ट या PDF मध्ये दिलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता तुम्हाला जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरू शकता. फॉर्म बघा मित्रांनो 6 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म चालू झालेले आहेत व 27 फेब्रुवारी 2024 ही शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याकरता. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची पण डेट सेम आहे बघा मित्रांनो. 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता. पण तुम्हाला फॉर्म हे 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत भरावा लागेल. फी मात्र तुम्ही 28 फेब्रुवारीला भरू शकता. फी बघा मित्रांनो खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 1000 रुपये फी राहणार आहे. तसेच मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 900 रुपये फी राहणार आहे. बाकी डिटेल या PDF मध्ये दिलेला बघा मित्रांनो. खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत तुम्ही बघू शकता. डायरेक्ट एकाच पेपर तुम्ही सिलेक्शन होऊ शकते तुमचं. वैज्ञानिक सहाय्यक 54 पदे दिले आहेत. वैज्ञानिक सहाय्यक 15 पदे दिलेले आहेत. वरिष्ठ लिपिक भांडारपाल 5, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 18, वैज्ञानिक तसेच वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क 30 पदे. खूप चांगले वॅकन्सी आहे बघा मित्रांनो. पेमेंट पण खूप चांगले दिलेले आहे. तर या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ॲप्लिकेशन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर अशी ही पूर्ण जाहिरात होती. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.